तर मंडळी माझ्यासोबत ना नेहमी होतं की सण समारंभ झाले, गोडधोड खाऊन झालं की काहीतरी मस्त गावरान झणझणीत खावंसं वाटतं. तुमच्यासोबतही होतं का? तर मी काय केलं, तेल गरम केलं, त्यामध्ये मोहरी घातली, मोहरी छान फुटली, ठेचलेलं जिरं, लसूण, कढीपत्ता, हिंग घालून लालसर होईपर्यंत परतलं. त्यानंतर एक मोठा पिकलेला बारीक चिरलेला टोमॅटो घालून 2-3 मिनिटं परतायचा. त्यानंतर त्यामध्ये हळद आणि लाल तिखट घालायचं. इथे मी रंगाचं आणि चवीला तिखट असणारं दोन्हीही घातलंय. पाव चमचा गरम मसाला घालून 2-3 मिनिटं सर्व साहित्य परतून घ्यायचं. त्यानंतर इथे चिरलेली वांगी आहे, तर वांग्याची काटे काढून छान असे बारीक चिरले, सोबतच एक बटाटा सुद्धा आहे. चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य एकजीव करायचं. झाकण ठेवून मंद आचेवर 5 मिनिटं वाफ काढायची. 5 मिनिटांनंतर त्यामध्ये जाडसर शेंगदाण्याचा कूट घालायचा, कोथिंबीर घालायची, सर्व साहित्य एकजीव करायचं आणि भाजी शिजेल इतपत थोडंसं गरम पाणी घालायचं, गार पाणी घालायचं नाही आणि परत मंद आचेवर भाजी शिजवून घ्यायची. झणझणीत अशी वांग्याची झटपट भाजी बनवून तयार आहे. भाकरीसोबत, वरण भातासोबत मस्त लागते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.